नमस्कार. माझं नाव सुमेध रानडे. माझ्या कथेचं नाव आहे कुंची. बंद करतो आवाज. चहाचा कप ओठाला लावत आप्पा बाहेरच्या खोलीतून ओरडले, ए सुमन, बंद कर त्या मशिनीचा आवाज. दुपारची झोपमोड कसली करतेस ग? आता जास्तच त्रासून बोलत आप्पांनी चहाचा भुरका मारला. हो आप्पा, बस एवढी कुंची शिवली की झालं. मी नाही का तुम्हाला सांगितलं, आज त्या मोठ्या दुकानाच्या बाई येणार आहेत माझ्या वस्तू बघायला. आतून सुमन बारीक आवाजात जरा घाबरतच बोलली आणि पुन्हा मशीनवर हात चालवू लागली. पुन्हा आवाज ऐकून मात्र आता आप्पांचा धीर सुटला. त्यांनी हातातला चहाचा कप ताडकन समोरच्या टेबलवर आपटला. बराचसा चहा बाहेर सांडला देखील, पण कसलीही पर्वा न करता आप्पा आत गेले. या मशिनीने जगणं मुश्किल केलंय माझं, म्हणत सुमनच्या समोर जाऊन उभे राहिले. आप्पांचा राग बघून सुमनची घाबरगुंडी उडाली. तिची फक्त शेवटची टीप मारायची राहिली होती. एरवी आप्पा रोज कुठंतरी बाहेर चालायला फिरायला जात, त्यावेळी ती कसं तरी करून शिवणकाम करायची. पण आज आप्पांना जरा बरं वाटत नसल्यामुळे ते कुठेच बाहेर गेले नव्हते आणि नेमक्या सुमनच्या शिवणाच्या वस्तू बघायला एका मोठ्या बुटीकच्या मालकीण नामजोशीबाई येणार होत्या. त्यामुळे सुमन आप्पांच्या विरोधाला क्षणभर बाजूला ठेवून तिचं काम पूर्ण करत होती. आप्पांचा रागावलेला चेहरा बघताच सुमन जागीच सावध झाली. आप्पा 2च मिनिट, हे बघा होत आलंय अगदी, म्हणत तिनं हातातली कुंची आप्पांना दाखवली. रागावलेल्या चेहऱ्यावर इतर कसलाही भाव न आणता आप्पांनी ती कुंची हातात घेतली. त्या कुंचीचा रंग, त्यावरील डिझाईन इत्यादी त्यांना वेगळं पण ओळखीचं वाटलं. त्या कुंचीत आप्पा किंचित त्यांचा राग विसरले, पण दुसऱ्या क्षणाला भानावर आले. त्यांनी ती कुंची डाव्या हातात धरली, उजव्या हातात मशिनीच्या शेजारी ठेवलेली मोठी कात्री घेतली आणि आप्पा काय करताय? सुमन किंचाळली आणि ती आप्पांच्या हातातून कात्री आणि कुंची काढायला पुढे सरसावली, पण उशीर झाला. आप्पांनी कात्री कुंचीला लावून तिचे 2 तुकडे केले, पुन्हा 2चे 4 तुकडे केले, 4चे 8 तुकडे केले. सुमनच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या, पण ती काहीच करू शकत नव्हती. आप्पा नको, प्लीज नको, म्हणत नुसतं केविलवाणं रडत होती. पदराच्या टोकाला अश्रू पुसत ती त्या कुंचीचा एक एक तुकडा उचलू लागली. किती वेळा सांगितलंय तुला, हे मशीन फेकून दे, काही गरज नाही असली शिवणाची कामं करण्याची, म्हणत आप्पांनी सॉकेटमध्ये खोचलेली मशिनीची वायर काढली आणि कात्रीने ती वायर देखील कापून टाकली. सुमन त्यांच्याकडे नुसती बघत उभी राहिली. ती त्यांना थांबवू शकणार नव्हती हे तिलाही माहीत होतं. जे वेळेच्या वेळी व्हायला पाहिजे ते तर काही झालं नाही. आप्पा सुमनकडे न बघता बोलत होते. आणि आता बसलीये दुसऱ्यांच्या बाळांचे कपडे शिवत, म्हणत आप्पांनी कात्री जोरात जमिनीवर आपटली. सुमनकडे बघत म्हणाले, आज आपला पराग असता तर त्याने तुला हे करू दिलं असतं का? असं म्हणत आप्पा बाहेरच्या खोलीत निघून गेले. सुमनला आप्पांच्या डोळ्यात अश्रूंची किनार मात्र दिसली. 10 वर्षांपासून ती आपल्या सासऱ्यांना ओळखत होती. लग्न करून आली त्या दिवसापासून तिला त्यांचा रागीट स्वभाव कळला होता. सासूबाई आधीच वारल्या होत्या, त्यामुळे घरची जबाबदारी सुमन एकटी सांभाळत होती. लग्नाला 5-6 वर्ष होऊनही सुमन आणि पराग 2चे 3 झाले नव्हते. तेवढ्यात कोविडच्या काळात परागची नोकरी गेली. त्यात त्यालाही कोविड झाला आणि या सगळ्यात त्याचं हृदयविकारानं निधन झालं. परागच्या इलाजात मात्र सगळे पैसे संपले. आता आप्पांच्या नोकरीची किरकोळ पेन्शन एवढ्यावरच घर चालत होतं. म्हणून सुमनने शिवणकाम शिकून घेतलं. सासूबाईंनी वहीत लिहून ठेवल्याप्रमाणे ती बाळांचे कपडे शिवू लागली. मशिनीवर हात चालवून थोडा हातभार लावायचा तिचा विचार होता, पण आप्पांना हे काही पटेना. कुंचीचे फाटके तुकडे गोळा करत सुमनला तिचा हा सगळा भूतकाळ आठवत होता. पाठी माहेर नाही, हाती नवरा नाही आणि पोटी पोरही नाही. आता तिला होते ते फक्त आप्पा आणि एक सल. आप्पांना तिच्याकडून जे हवं होतं ते ती त्यांना देऊ शकली नव्हती आणि पुढेही कधी देऊ शकणार नव्हती याची सल. इतक्यात दाराची बेल वाजली. सुमनने कुंचीचे तुकडे आत ठेवून दिले आणि दार उघडायला गेली. सुमन जशीच बाहेर गेली तसेच आप्पा आतल्या खोलीत आले. दोघं आपापले डोळे पुसत होते. सुमनने दार उघडलं. बाळांचे कपडे वगैरे शिवता त्या तुम्हीच का, असं विचारत एक बाई आत आल्या. हो तुम्ही, नामजोशी ना, या या, म्हणत सुमनने त्यांना बसायला सांगितलं. नाही, मी गणपुले, समोरच्या सोसायटीत राहते, म्हणत त्या बाई आत येऊन बसल्या. ओ अच्छा, म्हणत सुमन शेजारीच येऊन बसली. आम्ही इथे नवीनच आलो आहोत. माझी मुलगी प्रेग्नंट आहे. मला कोणीतरी सांगितलं की तुम्ही झबली दुपटी वगैरे शिवत आहात.
बाहेरची खोली संपूर्ण न्याहाळत गणपुलेबाई बोलत होत्या. हो हो, दाखवते ना तुम्हाला, म्हणत सुमन आतून बऱ्याच गोष्टी घेऊन आली. गणपुलेबाई एक एक करत सगळ्या वस्तू बघत होत्या. खूप सुंदर आहेत हो सगळी, असं वाटतंय काय घेऊ काय नको, मुलीचं पहिलं बाळणपण आहे ना, म्हणत गणपुलेबाई हसल्या. हो ना, म्हणत सुमन हळूवार हसून म्हणाली. तिने आतून एका वाटीत लाडू आणि पेलाभर पाणी समोर आणून ठेवलं. तुम्हाला काही मूलबाळ, गणपुलेबाईंना सरळ प्रश्न विचारला. सुमनने केवळ नकारार्थी मान हलवली. यजमान देखील 2 वर्षांपूर्वीच गेले, सुमनने शांतपणे सांगितलं. गणपुलेबाईंचा चेहरा लगेच बदलला आणि बोलण्याचा सूरही. हातातला उचललेला लाडू वाटीत तसाच परत आला आणि बाकीच्या वस्तूही हातातून टेबलावर. छान आहेत हो सगळी, कला सुंदर आहे, म्हणत त्या जागच्या उठल्या. पण मुलीला विचारल्याशिवाय काय घेऊ कळेना मला. मी असं करते, नंतर कधीतरी येते. आता 7व्या महिन्यात डोहाळ, त्या एकदम बोलायच्या थांबल्या. अहो, एक घास तरी खाऊन जा, पाणी तरी घ्या, सुमन आग्रहाने म्हणाली. राहू द्या, निघते मी, म्हणत गणपुलेबाई घाईघाईने निघून गेल्या. ओलसर डोळ्यांनी सुमन मगाशी अप्पांनी सांडलेला चहा स्वच्छ करू लागली. अप्पा आतून बाहेर येणार इतक्यात दारात पुन्हा एक बाई उभ्या राहिल्या. सुमन सबनीस का? मी नामजोशी, म्हणत त्या बाई प्रसन्न मुद्रेने आत येऊ पाहत होत्या. हो हो, या ना, सुमनने लगेच त्यांना आत येण्याची खूण केली. बसा ना, म्हणत सुमनने मगाशी काढून ठेवलेला बाळंतविडा आणि इतर पसारा जरा आवरला. अगं, आवरतेस कशाला, हेच तर बघायला आलीये ना मी, म्हणत नामजोशीबाईंनी एक एक वस्तू हातात घेऊन बघायला सुरुवात केली. वाह, किती सुंदर डिझाईन आहेत ग, आणि कलर कॉम्बिनेशन सुद्धा युनिक घेतलंयस हो एकदम. प्रत्येक वस्तू वेगळी दिसून येते, म्हणत नामजोशीबाईंचे डोळे चमकत होते. सुमनला खूप आनंद होत होता. आतून आप्पाही सगळं ऐकत होतेच, मधूनच पडद्याआड उभे राहून बघतही होते. 10-15 मिनिट वाह, अप्रतिम, सुंदर अशा प्रतिक्रिया देत नामजोशीबाईंनी सुमनने तयार केलेल्या सगळ्या वस्तू बघितल्या. सुमनने त्यांनाही वाटीत लाडू पाणी आणून ठेवलंच होतं. लाडूचा आस्वाद घेत त्या बघत होत्या, बोलत होत्या. सुमन मनोमन प्रार्थना करत होती. देवा, यांचा होकार मिळू दे, यांच्या दुकानात माझ्या वस्तू ठेवून घेऊ देत, मला यांच्यामार्फत भरपूर काम मिळू दे. नामजोशीबाई तिचा चेहराही वाचत होत्याच. सगळं पाहून झाल्यावर त्या एकदम बोलल्या. सुमन, ती कुंची कुठं दिसत नाही ग? कुंची ना? हो, असेल इथेच. सुमनला काय उत्तर द्यावं कळेना. नामजोशीबाईंनी फोनवर त्या कुंचीचं डिझाईन पाहूनच पहिल्यांदा तिला संपर्क केला होता. आता त्यांना ती प्रत्यक्ष बघायची असणार हे सुमनला माहीत होतं. पण मगाशीच आप्पांनी त्या कुंचीचे तुकडे केलेले होते. गेलं आपलं हे काम, नाही घेणार नामजोशीबाई आपल्या वस्तू, या विचारात सुमनला एकदम भरून येऊ लागलं. डोळ्यात अश्रू साठू लागले, पण त्यांना ती बाहेर पडू देत नव्हती. कुंची ना? हो, ती, म्हणत तिने एक हुंकाही गिळला. तेवढ्यात आतून आवाज आला. हीच का? सुमनने मोठ्या आश्चर्याने खोलीच्या दारात बघितलं. आप्पा आतून येत होते आणि त्यांच्या हातात एक सुंदरशी कुंची होती. सुमन आप्पांकडे बघून स्तिमित झाली. मगाशी तर आप्पांनी हीच कुंची कात्रीने कापून टाकली होती, मग आता ही दुसरी कुठून आली? सुमन याच विचारात अडकली. आप्पा अगदी शांतपणे खोलीतून बाहेर आले. त्यांनी ती कुंची नामजोशीबाईंच्या हातात ठेवली. त्या बाईंनी त्या कुंचीवरून मनसोक्त हात फिरवला आणि सुमनकडे बघत म्हणाल्या, सुमन, हीच ना ती कुंची जिचं डिझाईन आणि कलर कॉम्बिनेशन तुझ्या सासूबाईंनी लिहून ठेवलेलं होतं? यावर सुमन काहीही बोलायच्या आत आप्पाच बोलले. हो, ही तीच कुंची, आमच्या हिनं शिवलेली, आमच्या मुलीसाठी, परागच्या धाकट्या बहिणीसाठी. म्हणताना आप्पांचा आवाज कातर झाला होता. आप्पांचं बोलणं सुमनला कळत नव्हतं. ती मोठ्या प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहत होती. नामजोशीबाईंना सुमनच्या सगळ्या वस्तू खूप आवडल्या, विशेष करून ही कुंची, जिने त्यांना सुमनकडे खेचून आणलं होतं. आता कामाचं बोलूया आपण. मला तर हे सगळं खूप आवडलंय. हे सगळं मी आत्ताच माझ्या बुटीकमध्ये नेते, तू फक्त किंमत सांग सुमन. आणि हो, आत्ताच बल्क ऑर्डर सुद्धा देऊन ठेवते. सुमन, तुझ्या इतक्या वर्षांच्या कलेचं आणि कष्टाचं चीज होणार आहे आता, म्हणत नामजोशीबाईंनी सुमनच्या खांद्यावर हात ठेवला. सुमन काही बोलणार इतक्यात आप्पा बोलले. सुनबाई, चला, अर्चितला आणायची वेळ झालीये, त्याला शाळेतून आणायला जातो मी हो, म्हणत आप्पा आतून त्यांची काठी, पाकीट आणि रुमाल घेऊन बाहेर आले. सुमन आप्पांच्या या वाक्यावर उडालीच जणू. तिने काही बोलायला तोंड उघडताच आप्पा म्हणाले, काही बोलू नकोस, तू काम कर तुझं, आज मी जातो आणायला त्याला, म्हणत आप्पा घराबाहेर पडले सुद्धा.
आप्पा सोसायटीच्या दाराच्या थोडं पुढे जाऊन थांबले होते. नामजोशीबाई घरातून गेल्या की ते लगेच घरी परत जाणार होते. अगदी थोडाच वेळ झाला तेवढ्यात त्यांना मागून एक हाक ऐकू आली, आप्पा. आप्पा मागे वळताच त्यांना सुमन आणि नामजोशीबाई दिसल्या. त्यांना पाहताच आप्पा म्हणाले, आज शाळा उशिरा सुटणार आहे म्हणून मी आरामात जाईन म्हणतोय. त्यावर गोड हसून नामजोशीबाई म्हणाल्या, अहो आप्पा, मला सुमनबद्दल आणि तुमच्या कुटुंबाबद्दल सगळं काही माहिती आहे. हे ऐकताच आप्पा जरा ओशाळले. आता त्यांना काय बोलावं ते कळत नव्हतं. मला वाटलं तिला मूल नाही म्हणून तुम्ही तिच्याकडून काही घेणार नाही असंच ना? नामजोशीबाई बोलू लागल्या. कोणाच्या पोटात सृजनाची जादू असते तर कोणाच्या हातात. आणि पोटातलं सृजन तसं बऱ्याच जणांना जमतं, पण हातातलं सृजन आणि कला फक्त थोड्यांनाच मिळतात, नाही का? नामजोशीबाईंचं बोलणं ऐकून आप्पांचे डोळे पाणावले. फक्त एक गोष्ट लपवली होती सुमनने, जी आज कळली, म्हणत नामजोशीबाईंनी सुमनकडे बघितलं आणि पुढे बोलल्या, सुमनने सांगितलं होतं की तिला आता आई वडील नाहीत, पण हे काय माझ्यासमोर उभे आहेत, तिचे वडील आणि आई दोघेही आप्पांच्या रूपात. नामजोशीबाईंनी पर्समधून 500च्या नोटा काढल्या आणि आप्पांच्या हातात ठेवत म्हणाल्या, हे घ्या आप्पा, तुमच्या मुलीची पहिली कमाई. तिला ती तुमच्या हातात ठेवून हवी आहे. म्हणताना नामजोशीबाईंनाही भरून आलं. त्यांनी सुमनला शाबासकी दिली आणि तिच्या वस्तूंची भली मोठी पिशवी घेऊन त्यांच्या गाडीत जाऊन बसल्या आणि निघाल्या. इकडे आप्पा आणि सुमन डोळ्यातलं पाणी लपवत घराकडे जाऊ लागले. घरी पोचताच आप्पांनी सुमनला छातीशी घट्ट धरलं आणि म्हणाले, ती कुंची तुझ्या सासूनं शिवली होती आमच्या मुलीसाठी, परागच्या धाकट्या बहिणीसाठी. पण ती 2 महिन्याची असतानाच देवाघरी गेली ग. आणि त्या धक्क्यानं, अश्रूंना वाट करून देत आप्पा बोलत होते, आणि त्या धक्क्यानं तुझी सासूही गेली, म्हणत आप्पांनी हंबरडाच फोडला. तुझ्या सासूनेच या कुंचीचं चित्र काढून मला दाखवलं होतं. नंतर अगदी तशीच ती शिवली आणि तिच्या बारशाला आम्ही तिला तीच कुंची घालणार होतो, पण ते काही झालंच नाही. हे सगळं ऐकून सुमन देखील नुसती रडत होती. आप्पांना तिने खुर्चीवर बसवलं, स्वतः खाली बसली. आज मला त्या जुन्या कुंचीसारखीच तू शिवलेली कुंची दिसली आणि त्या मशिनीवर असलेला माझा राग निघाला, म्हणत आप्पांनी सुमनसमोर हात जोडले. त्या हातांना प्रेमाने हातात घेत सुमन हुंदके देत होती. सुमनला तिच्या रागीट सासऱ्याची ही हळवी बाजू आजच कळली होती. त्यांनी मगाशी नामजोशीबाईंसमोर तिच्यासाठी बोललेलं खोटं आठवलं आणि ती आप्पांचे डोळे पुसत म्हणाली, काय हो आप्पा, काय नाव म्हणालात तुमच्या नातवाचं? म्हणत सुमन किंचित हसली. त्यावर आप्पांनाही खुदकन हसू आलं. त्यांनीही सुमनचे डोळे पुसले. आता आधी जाऊन मशिनीची वायर जोडून आणतो हो, म्हणत आप्पा हसले आणि त्यांनी सुमनच्या डोक्यावर हात ठेवला. आज एका बापाला त्याची हरवलेली मुलगी मिळाली, एका मुलीला तिचे नव्याने झालेले वडील आणि एका ठेवणीतल्या उबदार मौसूद कुंचीला मिळाली ती मोकळी हवा, मोकळं आकाश. जाताना ती कुंची एका सुंदर नात्याला वाट देऊन गेली. धन्यवाद.